आम्ही दादा पत्नी घेऊ. आम्ही तर काय खायचं आहे, आम्ही कशावर लेकरं बाळा जगायचे. आम्ही दिलेली नाही तरी कंपनीने आमची जमीन आतमध्ये कशामुळे मागितली. तर आम्ही फसे घेणार आहे आम्ही ह्या पाट्यामध्ये. बीड जिल्ह्यामध्ये पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेचे अनेक प्रकल्प उभारले जातात. मात्र हे प्रकल्प उभारत असताना शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा देखील आरोप केला जातोय. मी ज्या प्रकल्पावरती आहे त्या प्रकल्पामध्ये दाखवतोय सौर ऊर्जेचा हा खूप मोठा प्रकल्प या ठिकाणी उभा राहिला जातोय आणि हा एवढा मोठा प्रकल्प उभारत असताना मात्र शेतकऱ्यांना विश्वासात घेतला नाही. त्यांना जो ठरवलेला मोबदला आहे त्यापेक्षा कमी मोबदला दिला. एवढंच नाही तर जमीन जी त्यांना दिली होती त्यापेक्षा जास्त अतिरिक्तची जमीन देखील काबीज केली आणि त्याच्यावरती प्रकल्प उभारला जातोय. कुणाकडे दाद मागायला गेलं तर दादही मिळत नाही. त्याचबरोबर इथं तर प्रशासन देखील या सर्व ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्याशी मिलीभगत करून शेतकऱ्यांची फसवणूक करते, वारंवार टाळाटाळ करते. केलेल्या तक्रारीवरती कुठलंही उत्तर दिलं जात नाही. अशा पद्धतीचा देखील शेतकऱ्यांकडून आरोप केला जातो आहे. एकंदरीत जर बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जे पवनचक्क्याचं राजकारण आहे ते पवनचक्क्याचं राजकारण समोर आलं होतं. मात्र त्याहीपेक्षा आता जो सौर ऊर्जे प्रकल्प बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळे उभा राहत आहेत तो धक्कादायक प्रकार समोर येतोय. नेमकं हे सगळे गावकरी या ठिकाणी आहेत, उपोषण देखील केलं, प्रशासनाकडे दाद देखील मागितली, मात्र कुठलाच त्यांना हे झाला नाही. त्यामुळे आता हे सगळे शेतकरी, महिला आहेत, त्याचबरोबर इतर शेतकरी देखील आहेत. काय झालं आजी, तुमची किती एकर जमीन होती आणि पैसे दिले का त्यांनी? किती एकर होते आता? आमची 7 एकर जमीन. आम्ही काय रुपयाला शिवलो नाहीत. हां, आमची जमीन आमच्या पुतण्या कोण, आमच्या नंदा कोण, आमच्या सासू कोण फसून घेतली अंगठे करून. हां, काय म्हणले होते घेत असताना जमीन? आता काय माहिती त्यांना काय म्हणले. पण तुम्हाला आमच्या जमीन करा द्यायची? म्हणून आम्हाला द्यायची नाही. आम्ही पहिल्यापासून आमची इच्छा आहे आम्हाला द्यायची नाही म्हणून. आम्हाला जमीनच नाही दुसरी तर काय करायचं, काय खायचं आम्ही. अच्छा, हां, नेमकी कोणत्या कोणत्या गावातली? भानकवाडी, त्याच्यानंतर कोणत्या ही कोणत्या? जमीन हाटकरवाडीची पण भानकवाडीच्या लोकांनी घेतलेली आहे. हां. त्याला लई दिवस झाले, हां, आम्हाला नाही कळत. आजोबा पंजोबांनी घेतलेली. अच्छा. आता हां. काय म्हणते तुम्ही जर शासनाकडे गेलं तर किंवा ह्या कंपनी? आम्हाला शासन कोणी हेच द्याय ना तर. हां. हां, कोणी मान्यच करीना कोणी तर. हां. आम्ही जाऊन आलोच पण कुणी आम्हाला मान्य करीत नाही. अच्छा. आपल्यासोबत काही शेतकरी सुद्धा आहेत आणखी. नेमकं काय प्रकार घडला आहे नेमका? तुमच्या किती एकर जमिनी आहेत आणि किती शेतकरी बाधित झाले त्यामुळे? या ठिकाणी मौजे हाटकरवाडी येथील गट क्रमांक 6869 मध्ये एकूण 60 एकर जमीन आहे. त्यापैकी काही शेतकऱ्याची त्यांनी जमीन खरेदी केली आहे, परंतु काही शेतकऱ्यांनी त्यांना जमीन दिलेली नाही. दिलेली जमीन नसताना देखील त्यांनी या ठिकाणी त्यांचा ताबा घेऊन त्यांचा प्रकल्प उभारला आहे. तर काही ठिकाणीची काही शेतकरी जमीन घेताना त्यांनी त्या शेतकऱ्यास म्हणले आम्ही तुम्हाला 12 लाख रुपये पैसे देऊ, परंतु निबंधक कार्यालयामध्ये त्याचे जमीन रेडी रेखन दराप्रमाणे बाजारी मूल्य 8 लाख रुपये निघले आणि साठे खत करताना शेतकऱ्यास फक्त 3,60,000 रुपये देऊन शेतकऱ्याची जमिनीची लुबाडणूक करून त्यांच्या जमिनीवर ताबा घेतला आहे. याबाबत शेतकरी ज्यावेळेस प्रशासनाकडे दाद मागतायत तर प्रशासन आम्हाला कसल्याही प्रकारची दाद देत नाही. आम्ही आत्मदहन यासारखा सामूहिक आंदोलन या ठिकाणी केलं, त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं गेलं. पहिलं याच्या अगोदर उपोषण केलं, त्याही ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं. आजही आम्हाला आश्वासन द्यायला कोणीच आलं नाही. म्हणजे पण कंपनीवाले तुम्हाला काय म्हणतात? आणि आता इथं तुमच्या शेतामध्ये बळजबरीने उभारलं जातं का? हो, कंपनीवाले म्हणते तिथं तुमचा काही संबंध नाही, तुम्ही इथेच नाही, तुम्ही जर आलात तर हातपाय तोडू. आणि पोलीस प्रशासनाला त्यांनी हाताशी धरून आम्हाला ते दादागिरी करतात, उघडं नागडं करून हाणू अशी भाषा पोलीसवाले आम्हाला वापरतात. अरे बापरे. हो. आणि जे अधिकारी आहेत ते अधिकारी इथले जे कर्मचारी आहेत ते कशा पद्धतीने हे करतात? त्या पद्धती त्यांनी हे बघा पूर्ण CCTV लावलेत. ह्या CCTVच्या कैदेत आम्ही जर कैद झालो तर तुमच्यावरती गुन्हा दाखल करू अशा पद्धतीने आम्हाला बोलतात. तुमच्या शेतात तुम्हाला येता येत नाही? आमच्या शेतात आम्हाला येण्याला त्यांनी बंदी घातली. आपण धक्कादायक आहे त्याच्या. बाबा किती एकर जमीन आहे आणि तुमच्यासारखे किती शेतकरी आहेत ज्यांची ही जमीन आता त्यांनी परस्पर हे करून घेतली? 60 एकर आहे सगळी जमीन. हां, मग त्याच्यात हिस्से करी आता समजा 5 एकर कोणी 3 एकर अशी हिस्से करी आहे. हां, 60 एकर जमीन आमची. मागणी काय आता? मागणी काय ते पासून जमीन घेतल्या 8 लाखांनी म्हणजे आम्हाला 360 दिलं. हां, हां, असं केलं फसले काय. अच्छा. किती एकर जमीन दिली होती आणि त्यांनी जास्तीची किती जमीन घेतली? जमीन समजा बरोबर काही लोकांनी दिली नाही त्यांची बी फसूनच घेतली. ज्यांनी दिली नाही त्यांची बी घेतली. हा, मग काय केलं ते? हां. आपण पाहतोय अत्यंत धक्कादायक आहे. आता शेवटी ज्यावेळेस विंडमिल मध्ये पवनचक्क्या आणि हे जे सौर ऊर्जा प्रकल्प आहेत या संदर्भातले कुठले जर वाद असतील तर या संदर्भात स्वतंत्र समित्या देखील गठीत केल्या. मात्र या समित्या नेमक्या करतायत काय? का फक्त आणि फक्त या कंपन्यांच्याच प्रश्न सोडवण्यासाठी या कंपन्या आहेत असा देखील प्रश्न उपस्थित होतो. हे जे सगळे पीडित शेतकरी आहेत यांना न्याय मिळणार कधी? बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत, त्यांच्या या बीड जिल्ह्यामध्ये हे अशा पद्धतीने जर ज्या पवनचक्की कंपन्यावाले त्याचबरोबर सौर ऊर्जा कंपनीवाले जर शेतकऱ्यावर दादागिरी करणार असतील आणि त्यांच्या परस्पर जमीन लुबाडणार असतील तर हे अत्यंत धक्कादायक आहे. या संदर्भामध्ये आता नेमकी कारवाई काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.